नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन.एस. मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी अजय तेलंग, एन.एस. मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरतीबाबतची जाहिरात राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे या विभागाकडून 198 रिक्त पदांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे. तर या विभागाकडून ठरवून दिलेल्या इलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदांसाठी अर्ज सादर करू शकता. तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या एन.एक्स. मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एन.एक्स. मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघू शकता 198 रिक्त जागांची पदभरती जाहिरात राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे. तर एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारास 198 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी उपलब्ध झालेली असून जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल आहे त्या पात्र उमेदवारांनी या पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. तर या पदासाठी लागणारी शिक्षण पात्रता त्याबाबतची पोस्ट वाईज क्वालिफिकेशन बाबतची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरती बाबतची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत, ज्यामध्ये कोणकोणत्या पदांसाठी ही पदभरती होत आहे, त्या पदानुसार रिक्त पदसंख्या किती आहे, अर्ज करण्यासाठी अर्ज फी किती लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, त्याचप्रमाणे वयाची अट व भरतीबाबतची अधिक माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्यासाठी तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ज्या पदांसाठी ही पदभरती होत आहे त्या पदाचे नाव व त्या पदासाठी असणारी रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता एकूण 198 रिक्त पदसंख्येसाठी ही पदभरती राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर त्या पदानुसार या ठिकाणी रिक्त पदसंख्या इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता या जाहिरातीमध्ये त्या पदासाठी किती रिक्त पदसंख्या याबाबतचा तपशील या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर एकूण मित्रांनो 198 रिक्त पदसंख्येसाठी ही पदभरती या ठिकाणी होत आहे. तर जे उमेदवार या पदांसाठी एलिजिबल असतील त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तर अर्ज करण्यासाठी या ठिकाणी शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर याबाबतची माहिती सुद्धा या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदासाठी असणारी शिक्षण पात्रतेबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, पद क्रमांक 1 साठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा. संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिटचे वाणिज्य शासकीय प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता ज्या उमेदवाराकडे असेल तो उमेदवार पद क्रमांक 1 साठी अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पद क्रमांक 2 साठी उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा. कौशल्य चाचणी नियम डिक्टेशन 10 मिनिटे मध्ये 80 शब्द प्रति मिनिट, लिप्यंतरण संगणकावर 50 मिनिटे इंग्रजीमध्ये तर 65 मिनिटे हिंदीमध्ये अशा उत्तीर्ण शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ज्या उमेदवाराकडे आहे ते उमेदवार या पदासाठी म्हणजेच पद क्रमांक 2 साठी अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पद क्रमांक 3 करिता उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा प्लस ड्राफ्टमनशिपचा डिप्लोमा त्या उमेदवाराकडे असावा किंवा ITI ड्राफ्ट्समन किंवा 2 वर्षाचा अनुभव त्या उमेदवाराकडे या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता ज्या उमेदवाराकडे असेल तो उमेदवार पद क्रमांक 3 साठी अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पद क्रमांक 4 साठी अर्ज करण्याकरता उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा व 2 वर्षाचा अनुभव त्या उमेदवाराकडे या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर पद क्रमांक 5 साठी उमेदवार हा 12वी उत्तीर्ण प्लस 2 वर्षाचा अनुभव किंवा कुक या विषयामध्ये ITI उत्तीर्ण केलेला असावा. 2 वर्षाचा अनुभव कुकिंगचा त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर पद क्रमांक 6 साठी उमेदवार 12वी उत्तीर्ण व 2 वर्षाचा अनुभव त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर पद क्रमांक 7 करिता उमेदवार 12वी उत्तीर्ण अवजड वाहन चालकचा परवाना त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे व 2 वर्षाचा अनुभव त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर पद क्रमांक 8 साठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता उमेदवार 12वी उत्तीर्ण प्लस 2 वर्षाचा अनुभव, त्याचप्रमाणे कार्पेंटरमध्ये ITI उत्तीर्ण व 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, पद क्रमांक 9 करिता अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. अवजड वाहन चालकचा परवाना त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त संस्था किंवा उपक्रमाकडून प्रथमोपचार, अग्निशमन उपकरणे, त्याचप्रमाणे टेलर फायर पंप याचा वापर आणि देखभाल करताना किमान 6 महिने कालावधीचे प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता ज्या उमेदवाराकडे असेल तो उमेदवार पद क्रमांक 9 साठी अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर पद क्रमांक 10
करिता बेकर अँड कन्फेक्शनरमध्ये ITI उत्तीर्ण केलेले असावे किंवा 10वी उत्तीर्ण प्लस 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर पद क्रमांक 11 करिता सायकल रिपेअरमध्ये ITI उत्तीर्ण केलेली असावी किंवा 10वी उत्तीर्ण प्लस 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर पद क्रमांक 12 साठी प्रिंटिंग मशीन ऑपरेटरमध्ये ITI उत्तीर्ण केलेली असावी किंवा 10वी उत्तीर्ण प्लस 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर पद क्रमांक 13 करिता बूट रिपेअरमध्ये ITI उत्तीर्ण केलेली असावी किंवा 10वी उत्तीर्ण प्लस 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर पद क्रमांक 14 करिता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता या ठिकाणी ज्या उमेदवाराकडे असेल ते उमेदवार या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो 10वी तसेच 12वी या शिक्षण पात्रतेवर ही पदभरती या ठिकाणी होत असून 10वी उमेदवारांकरता व 12वी असलेल्या उमेदवारांकरता एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तेव्हा तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता शिक्षण पात्रते सोबतच वयाची अट सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर वयोमर्यादा प्रत्येक पदासाठी काय असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी पद क्रमांक 1, 2, 3, 7 त्याचप्रमाणे 9 या पदांसाठी वयाची अट 18 ते 27 वर्षे देण्यात आलेली आहे. तर पद क्रमांक 4, 5, 6, 8, 10, 11, 12 तसेच 13 व 14 या पदांसाठी वयाची अट 18 ते 25 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेले आहे. ज्यामध्ये SC ST प्रवर्गातील उमेदवारांकरता 5 वर्ष तर OBC प्रवर्गातील उमेदवारांकरता या ठिकाणी 3 वर्ष वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारची एलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज नक्की सादर करू शकता. तर वयोमर्यादेबाबत त्याचप्रमाणे शिक्षण पात्रतेबाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर या ठिकाणी तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम चॅनलवर जाऊन किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ती जाहिरात डाउनलोड करून या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर मित्रांनो प्रत्येक पदासाठी या ठिकाणी वेतन किती असणार आहे याबाबतची माहिती सुद्धा या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता प्रत्येक पदासाठी या ठिकाणी वेतन किती असणार आहे त्याबाबतचा सविस्तर तपशील या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आले आहे. प्रत्येक पदासाठी या ठिकाणी किती वेतन असणार आहे, प्रति महिना किती वेतन मिळणार आहे याबाबतची माहिती तुम्ही या जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. प्रत्येक पदासाठी त्यानुसार वेतन इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो निवड प्रक्रिया व परीक्षा आणि अभ्यासक्रम या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे तर याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण निवड प्रक्रिया, परीक्षा व अभ्यासक्रमाबाबत या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो लेखी परीक्षेद्वारे उमेदवाराची परीक्षा त्या पदासाठी घेतल्या जाणार आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपाची या ठिकाणी परीक्षा असणार आहे. प्रत्येक पदासाठी विहित केलेल्या किमान शिक्षण पात्रतेच्या पातळीवर ही परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. संख्यात्मक अभियोग्यता व सामान्य इंग्रजी यावर परीक्षेमध्ये प्रश्न असणार आहे. लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका द्विभाषिक असेल म्हणजेच इंग्रजी आणि हिंदी या 2 भाषेमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकणार आहात. मात्र इंग्रजी भाषा विषयाच्या भागावरील प्रश्न हे इंग्रजीत असणार आहे. जे उमेदवार वस्तुनिष्ठ लेखी परीक्षेमध्ये पात्र ठरतील त्यांची नावे शॉर्टलिस्ट केल्या जातील आणि त्यांचीच स्किल टेस्ट आणि ट्रेड टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर जे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये व त्यानंतर स्किल टेस्टमध्ये पात्र होतील त्यांची नावे या ठिकाणी शॉर्टलिस्ट केल्या जातील. त्यांची निवड त्या पदासाठी केल्या जाणार आहे व याची सूचना तुम्हाला SMS द्वारे किंवा ईमेलद्वारे या ठिकाणी कळवल्या जाणार आहे. त्यासाठी उमेदवाराला स्वतःचा मोबाईल क्रमांक व ईमेल ID या ठिकाणी सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला विद्यमान आदेशानुसार निवड प्रक्रियेसाठी बोलावले जाईल आणि निवडलेल्या उमेदवाराची नियुक्ती पोलीस अधिकाऱ्यांकडून चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय तपासणीनंतर योग्य आढळल्यास केली जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो निवड प्रक्रियेबाबत, परीक्षेबाबत आणि अभ्यासक्रमाबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली असून याची संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे सादर करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने पदभरतीबाबत सर्व सूचना, रिक्त जागा याची माहिती घेऊनच त्या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ही जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ते सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. अर्ज भरण्याची लिंक मित्रांनो या ठिकाणी बघू शकता इथे देण्यात आलेली आहे. सर्व संबंधित आवश्यक कागदपत्रे देखील अर्जासोबत या ठिकाणी अपलोड करायची आहे. अर्जाची छाननी करून उमेदवाराची पात्र अपात्र यादी तसेच त्याबाबतची सविस्तर माहिती वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्ज फी कशा प्रकारे असणार आहे तर या पदासाठी मित्रांनो अर्ज करण्यास
उमेदवाराला कोणतीही अर्ज फी भरावी लागणार नाही, तर फ्री ऑफ कॉस्ट मित्रांनो ही भरती या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी अर्ज कशाप्रकारे सादर करायचा आहे, अर्ज फी या ठिकाणी काय असणार आहे, याबाबतची माहिती या जाहीरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर सदर अर्ज करण्याची प्रक्रिया व कालावधी या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. अर्ज करण्याची तारीख 27 जानेवारी 2024 पासून म्हणजेच आजपासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. तर अर्ज करण्याची तारीख मित्रांनो लवकरच या ठिकाणी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो परीक्षेचा दिनांक व कालावधी तुम्हाला विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 198 रिक्त पदसंख्येसाठी ही पदभरती 14 पदांसाठी या ठिकाणी घेतल्या जात असून एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारास या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे यांच्यामार्फत या ठिकाणी उपलब्ध झालेली असून जे उमेदवार या पदांसाठी एलिजिबल आहे त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. त्याबाबतची माहिती मित्रांनो या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली असून या व्हिडिओच्या माध्यमातून या पदभरतीबाबतची आपण सविस्तर माहिती थोडक्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.